राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांवरती हे नवं संकट ओढवल्याचं कळतंय। जालन्यामधल्या भोकरदनमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अशी गारपीट झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाल्याचं कळतंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय। नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा या अवकाळी पावसानं तडाखा मिळू शकतो असा इशारा सध्या हवामान विभागानं वर्तवलाय। तर ही काही दृश्य आपण बघतोय। रात्रीच्या वेळी जालना बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार अशी गारपीट झालेली आहे। गारपिटीच्या माऱ्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधली जी पिकं होती ती सुद्धा आता वाया गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरती हे नवं संकट ओढावलंय। तर नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा आता मुसळधार पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। तर राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसताना आपण बघतोय। याआधी सुद्धा गारपिटीच्या माऱ्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जो होता शेतकऱ्यांचा तो हिरावला गेला होता आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती हे नवं संकट ओढावलंय। गौरव साळी, संदीप वानखेडे आणि आफताब खान आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गौरवकडे जाऊयात। गौरव, काय नेमकी त्या तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती आहे? जालन्यामधली, बुलढाण्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे, त्यासोबतच नंदुरबार मधलं चित्र सुद्धा आपल्याला बघायचं आहे। गौरव, काय जालन्यामधलं चित्र सध्या बघायला मिळतंय? भोकरदनमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं कळतंय। गौरव यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ही काही दृश्य आपण बघतोय ज्यामुळे उभी पिकं आता या गारपिटीच्या माऱ्यामुळे अक्षरशः आडवी झालेली आहेत आणि या सगळ्या पिकांचा दुर्दैवी असा चिखल झालेला बघायला मिळतोय। संदीप वानखेडे बुलढाण्यावरून जोडले गेलेले आहेत। संदीप, काय नेमकं चित्र आहे? बुलढाण्यामधलं गारपिटीचा तडाखा बसलेला दिसतोय सध्या। नक्कीच यामिनी, शेतकऱ्यांवरील संकट जे आहेत हे कमी होण्याऐवजी आता उलट वाढताना दिसत आहेत। काल सायंकाळपासून जे आहे हे बुलढाणा जिल्ह्यात सर्व दूर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यामध्ये प्रामुख्याने 5 जिल्ह्यांना हा गारपिटीचा मोठा तडाखा बसलेला आहे। मोताळा, जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि शिंदखेड राजा, लोणार, मेहकर या तालुक्यांना जो आहे हा गारपिटीचा मोठा फटका बसला। यामध्ये रब्बी हंगामातील गहू, कांदा, भाजीपाला त्याचबरोबर फळबागांना याचा मोठा फटका बसलाय आणि हातातोंडाशी आलेला घास हा पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झालाय। या संपूर्ण प्रकरणाची ताबडतोब पंचनामे करून त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। आणि पुन्हा एकदा या निसर्गाच्या आपत्तीमुळे जे शेतकरी हवालदिल झालेला आहे। यामिनी, अगदी धन्यवाद। बुलढाण्यामधली ही सगळी परिस्थिती संदीप पोहोचवलीत यासाठी। तर बुलढाण्यामधलं हे चित्र आपण बघतोय। वादळी वाऱ्यासह प्रचंड अशी गारपीट झालेली बुलढाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। तर सोबतच नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, चिखली, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्यामध्ये सुद्धा मोठी गारपीट झालेली आहे। गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। कांदा, भाजीपाला यासह फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आपल्याला बुलढाण्यामध्ये दिसतंय। नंदुरबारची परिस्थिती बघूया। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या हातामधून खरीपाचा हंगाम पूर्णतः वाया गेला होता। शेतकऱ्यांची संपूर्ण आशा ही खरं तर रब्बी हंगामावरती होती। मात्र हा हंगाम सुद्धा वाया जात असल्याचं दिसतंय, कारण गारपिटीच्या माऱ्यामुळे रब्बीमधली पिकं सुद्धा आता कोलमडून गेली आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे आफताब? यामिनी, नक्कीच हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। अवकाळी पाऊस जर झाला तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हे पूर्वीच अडचणीत सापडलेला आहे। खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेला आहे। रब्बी हंगामात पेरणीच्या वेळेस देखील दुष्काळ सदृश परिस्थिती होती। मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पहिलेच हवालदिल झालाय। आता जर अवकाळी पाऊस होत असेल किंवा झाला तर शेतकरी पूर्णतः हवालदिल होईल हे मात्र निश्चित आहे। कारण की रब्बी या अवकाळी पावसाचा फटका रब्बी ज्वारी, गहू पीक आणि हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात बघण्यास मिळणार आहे। शेतकरी पूर्णतः पहिले हवालदिल आहे। आणखीन जर अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्यांची अडचणीत नक्कीच वाढ होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीसाठी। तर नंदुरबार आणि बुलढाण्यामधली परिस्थिती आपण बघत होतो।
जालन्यामधलं चित्र नेमकं काय आपण जाणून घेऊया। जालना जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिलाय, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जाफराबाद तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची गारपीट झाली आहे। काय अधिकची माहिती आहे गौरव? ज्वारी, मिरची हे सगळी पिकं कोलमडलेली दिसतात जालन्यामधली। खरं यामिनी जालना जिल्ह्याच्या भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांना गारपिटीने झोडपलं आहे। काल रात्री सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर मुसळधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि त्यानंतर गारपिटीमध्ये झालं। या गारपिटीमुळे हाततोंडाशी आलेला घास हा हिरावून गेलेला आहे। पुन्हा एकदा निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा केलेली आहे। काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, बाजरी, मका यासह आदी पिकं आणि फळबाग ही यांचे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मैठ्याकुटीला आलेला आहे। काल उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असताना देखील गारपीट झाली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे आणि लवकरात लवकर आमच्या पिकांचे पंचनामे करून आम्हाला तात्काळ शासनाने भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। यामिनी अगदी धन्यवाद गौरव, तुम्ही सगळी ही माहिती तिथली पोहोचवली त्यासाठी।